तुम्ही जर कधी नाशिकच्या विल्लोळी भागातल्या डिकॅथलॉनला गेले तर तिथून जो तुम्हाला डोंगर दिसतो ना तो काहीसा असा दिसतो. आणि हे जे तुम्ही बघताय हा जो खालचा भाग आहे तो कुरतडलेला दिसतोय. तो खरंच कुरतडलेला आहे कारण तो डोंगर फोडलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या गौण खनिजांसाठी. आता हे जेव्हा खोदलं गेलं तेव्हा त्या लोकांना परवानगी होती का किंवा कोणी अवैधरित्या खणलंय का हा नंतरचा प्रश्न आहे. पण एक फक्त नाशिककर म्हणून किंवा फक्त एक माणूस म्हणून किंवा सह्याद्री दरीखोरे आवडणारे वगैरे लोक म्हणून की जेव्हा तुम्ही या डोंगरांकडे बघता जे डोंगर फोडलेले असतात सह्याद्रीतले तर तुमच्या मनात काय येतं? म्हणजे ते लीगल इलिगल कोणी केलं काय केलं कसं केलं हे नंतरची गोष्ट आहे. पण हे बघून तुम्हाला राग नाही येत का? कारण आपल्याला जर राग आला असता तर अशी इतके डोंगर पोखरेपर्यंत परवानग्या मिळाल्या नसत्या किंवा आपला राग असता तर अधिकाऱ्यांनी पण थोडासा हात आखडता घेतला असता या डोंगरांना परवानगी देताना किंवा यांना दंड केले असते योग्य वेळी. तर बघा तुम्हाला काय वाटतंय. आणि एकदम डिकॅथलॉन जे आहे विल्लोळीतलं तिथून तुम्हाला एकदम इझिली त्याच्या समोर उभं राहून त्याच्या ग्राउंडमध्ये उभं राहून हे डोंगर दिसू शकतात. त्याच्या पुढचे डोंगर तर अजून जास्त खोदलेले आहेत. तर एक माणूस म्हणून एक नाशिककर म्हणून काय येतंय तुमच्या डोक्यात जरा कमेंटमध्ये सांगा बरं.